श्री स्वामी समर्थ। धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी, आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, तसेच धनप्राप्तीचे मार्ग खुला करण्यासाठी तर पिवळ्या मोहरीचे सोपे उपाय तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। तर घरात शांतता आणि आरोग्यासाठी काय करायचं आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी घरात मोहरीचे पाणी शिंपडायचे आहे। यामुळे वास्तूतील दोष कमी होतो आणि घरातील वातावरण शुद्ध व शांत राहते। जर घराला दृष्ट आणि अडथळे, आपल्या कोणत्या कामाला अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 7 वेळा पिवळी मोहरी कर्त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती फिरवून दक्षिण दिशेकडे फेकावी। हा जो उपाय आहे हा नजर दोष, अडथळे आणि नकारात्मकता दूर करते। तसेच आपल्या घरामध्ये, घराच्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी संध्याकाळी मुख्य दरवाजासमोर थोडी पिवळी मोहरी, समुद्र मीठ म्हणजे जाडं मीठ आणि काळे तीळ टाकून त्यावर कापूर प्रज्वलित करायचा। घरातील ह्या गोष्टीने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक कंपन वाढतात। तसेच व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये थोडी पिवळी मोहरी कापसाच्या लाल कापडात बांधून ठेवायची। यामुळे विक्री वाढते आणि ग्राहक आकर्षित होतात आणि व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर जातो। तसेच धनप्राप्तीसाठी कोणता उपाय करायचा? तर धनप्राप्तीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पिवळ्या मोहरीचे काही दाणे तुपाच्या दिव्यात टाकून भगवान कुबेर व माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस हा मंत्र जप करायचा आहे। यामुळे घरात धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आणि आर्थिक स्थैर्य येते। तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात येणारी नकारात्मकता, अडथळे दूर करतात। अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।